नमस्ते केळी बागायतदारांनो. तर आज आपण आहोत बारामती मधील शारदानगर मधील गोविंद बागेसमोर जे केळी बागायतदार आहेत ते माननीय श्री भरतच्या काका हे आहेत. तर यांच्या बागेमध्ये आपण डंबेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी पुणे अंतर्गत केळीसाठी मार्गदर्शन करत होतो. तर या मार्गदर्शनाची सुरुवात आपण 20 ऑगस्टला केलेली आहे या संबंधित बागेमध्ये. तर आज या बागेला उद्याच्या 27 नोव्हेंबरला 3 महिने पूर्ण होत आहेत. तर ही बुंद्यांची साईज आहे ॲव्हरेजली 12 ते 14 इंचाच्या आसपास, म्हणजे जी रुंदी म्हणतो आपण ही अशी ती 12 ते 14 इंच आहे. आणि बाकीची कॅनोपी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यामध्ये ज्या डेव्हलप केलेल्या आहेत ह्या फक्त 3 महिन्यातल्या आहेत. त्यापूर्वी एक बाग 60 दिवसाची होती, एक बाग 1.5 महिन्याची होती, म्हणजे 45-60 दिवसाच्या ह्या बागेंचं कालावधी निघून गेलता. आणि आपण या ठिकाणी कन्सल्टन्सी केल्यानंतर जे रिझल्ट दाखवलेत तुम्हाला किंवा आत्तापर्यंतच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या डंबेरे ॲग्रो सोल्युशन .1 या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. जे काही लाईव्ह म्हणजे सत्य परिस्थिती आधारित पोगा भरताना व्हिडिओ आहे, नंतर बाकीच्या वेगवेगळ्या स्टेजला ज्या काही ग्रोथ केलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत. तर या ठिकाणं ह्या अशा पद्धतीनं बुंदा हा बनणं गरजेचं आहे. ही कॅनोपी झाडांची जी कॅनोपी आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला या बागेमधल्या वेगवेगळ्या आहेत. या 2 स्टेजच्या आहेत. ही बाग फर्स्ट स्टेजची आहे, म्हणजे ही सुरुवातीची लागवड केलेली आहे यामधली, आणि दुसरी लागवड आहे शेजारीच आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची अतिरिक्त रासायनिक खतं सुद्धा वापरलेली नाही आहेत. दुसरी गोष्ट, विविध पिकांमध्ये आज एक ट्रेंड आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये की स्पेशल प्रॉडक्ट वापरून पिकं घेणं. तर हा आपण घेत नाही आहे. आपल्याला पिकाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सॉईल कंडिशन असेल, पिकाच्या गरजेनुसार लागणारे अन्नद्रव्य आहेत, तर हे देण्याचा आपल्या कन्सल्टन्सीचा मेन पर्पज आहे किंवा ते ध्येय सोडून आपण ॲग्रिकल्चर कन्सल्टिंगमध्ये अतिरिक्त कोणत्याही गोष्टीवर भर देत नाही आहे. कोणत्याही प्रॉडक्टचं प्रमोशन किंवा डिमोशन हे करण्याचा हेतू नाही आहे, परंतु सांगण्याचा उद्देश एकच की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ॲक्च्युली रिअल ॲग्रिकल्चर नॉलेज जर शेअर झालं तर शेतीमध्ये असे बदल होतात. हे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतोय. याच्या आधी पण आपलं हे वाक्य होतंच, परंतु आजची कंडिशन आपली 3 महिन्यामध्ये केलेले बदल हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. आणि फेसबुक पेज आहे, यूट्यूब आहे, तर या मार्फत सोशल मीडियामधून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शेतकऱ्यांच्या हिताच्याच आहेत. कन्सल्टन्सी जरी माझी असेल किंवा मी जरी करत असेल, परंतु त्याचा हेतू हा आपला असा आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही आहे. रासायनिक खतं असतील, कीटकनाशकं असेल, बुरशीनाशकं असेल किंवा इतर काही ज्या लागणाऱ्या शेती आधारित ज्या निविष्ठा असतात त्यांची दैनंदिन किंवा ज्या प्राइजेस हायजॅक होतात किंवा ज्याला आपण प्राइस इन्क्रीज होतात, तर त्या होत असताना शेती करणं जास्त कठीण होते सध्या शेतकरी मित्रांना किंवा शेतकरी बांधवांना. त्यांच्या संदर्भासाठी हा व्हिडिओ दिलेला आहे की अशा पद्धतीने आपल्या पिकांमध्ये चेंजेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कन्सल्टन्सीमध्ये एक ट्रेंड आहे की बाबा एका पिकामध्ये किंवा 1 क्रॉप पॅटर्न सिस्टममध्ये कन्सल्टन्सी केली जाते, पण डंबेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी ही एका पिकामध्ये कन्सल्टन्सी करत नाही आहे. आपण जी कन्सल्टन्सी करतोय ते केळी पीक आहे, ऊस पीक आहे, नंतर तुमचं पेरू आहे, डाळिंब आहे. तर मल्टिपल अँगलमध्ये काम करण्याचा उद्देश की पूर्णपणे माझ्या आयुष्यातील एकूण 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये काम हे मी पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात प्रगत असं व्हेजिटेबल ट्रॅक आणि फळबागेसाठी असा प्रसिद्ध असा पुणे जिल्ह्यातील जे जिल्ह्यामधील जे तालुके आहेत, जुन्नर, आंबेगाव, या ठिकाणी मी गेली 14 ते 15 वर्ष काम केलेलं आहे. आणि यामध्ये तुमच्या सॉईल स्ट्रक्चरनुसार, तुमच्या पिकाच्या गरजेनुसार, तुमच्या क्लायमेटिक चेंजनुसार, नंतर AI टेक्नॉलॉजी आधारित जे काही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये चेंजेस करणे गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन करतो. हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. ज्यांना कोणाला हा व्हिडिओ मिळेल त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण एकच की शेती परवडत नाही, शेती परवडते फक्त त्याला तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य गाईडलाईन असेल तर शेती निश्चित तुम्हाला परवडेल. दुसरी गोष्ट, याही पलीकडे जाऊन सांगतो, शेती करायची, पीक उत्पादन घ्यायचं हे इथपर्यंत ठीक आहे, पण जर मानवी आरोग्य तुमचं सुदृढ असेल, सशक्त असेल तर निश्चित आपण सर्व गोष्टी करू शकतो. या संदर्भात सुद्धा आपण
ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन करतो. म्हणजेच पीक उत्पादन घेताना मानवी आरोग्यावरती, पर्यावरणावरती, पाणी, जमीन, हवा याच्यामध्ये प्रदूषण होणार नाही आहे किंवा हानिकारक घटकांची अतिरिक्त वाढ होणार नाही आहे, अशा पद्धतीने आपण कन्सल्टन्सीचा आपला मेन ध्येय आणि उद्देश ठेवून काम करत आहोत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.